नमस्कार. पशुपतीनाथ व्रताची आपण संध्याकाळची थाळी बघणार आहोत. तर संध्याकाळी आपल्याला सेमच थाळी घ्यायची असते. यामध्ये फक्त आपण पंचामृत आणि दूध घेऊ शकतो आणि पाणी घेऊ शकतो एक्स्ट्राचे. बाकी सर्व साहित्य आपण सकाळच्या थाळीचेच घ्यायचे आहे. सकाळची थाळी देखील मी चॅनलवर शेअर केली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपली मराठी परंपरा चॅनलला सपोर्ट करा. तर यामध्ये आपण 6 दिवे लावून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पंती किंवा पिठाचे देखील दिवे तयार करू शकतात. या दिव्यामध्ये आपल्याला फुलवातीच लावायच्या आहेत. त्या देखील शुद्ध तुपाच्या वाती लावून घ्यायच्या आहेत. आणि प्रसाद आपल्याला बनवून घ्यायचा आहे. प्रसाद देखील आपल्याला फक्त तेवढाच बनवायचा आहे जेवढा आपल्याला मंदिरात न्यायचा आहे. जास्त प्रसाद बनवून आपण कढईमध्ये ठेवायचा नाही आहे, कारण यामधला प्रसाद फक्त ज्यांचा उपवास असतो तेच खाऊ शकतात. त्यामुळे जास्त प्रसाद बनवायचा नाही आहे. जेवढा तुम्ही खाऊ शकतात तेवढाच बनवायचा आहे. याचे आपल्याला 3 भाग करायचे असतात. त्यामुळे आपण थोडासाच प्रसाद बनवायचा आहे. घरात आपण कोणालाच हा प्रसाद द्यायचा नाही आहे. आपला उपवास असेल तर आपण उपवास सोडण्याच्या आधी हा प्रसाद खायचा असतो. त्यामुळे प्रसाद आपण तेवढाच बनवायचा आहे जेवढा आपण खाऊ शकतो. तर संध्याकाळी प्रदोषकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या 45 मिनिटं आधी आणि सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर या दरम्यान आपण मंदिरात जायचे आहे. त्याच मंदिरात आपल्याला जायचे आहे ज्या मंदिरात आपण सकाळी गेलेलो आहोत. आणि सकाळप्रमाणेच आपल्याला पूजा करून घ्यायची आहे, अभिषेक करून घ्यायचा आहे. जर तुमच्या इकडे मंदिरात अभिषेक करू देत नसतील दुधाचा आणि पाण्याचा, तर फक्त तुम्ही दूध, पाणी, बेलपत्राने असे शिंपडून द्यायचे आहे. जर तुमच्या इकडे मंदिरात कोणी अभिषेक करू देत नसेल संध्याकाळचा, तर नेहमीप्रमाणे आपण पूजा करायची आहे. सकाळसारखीच आपल्याला पूजा करायची आहे. आणि आपण यामध्ये सकाळप्रमाणे सर्व करून घेऊया. तर अशा पद्धतीने पूजा करून घेतल्यानंतर आपण घरी जाऊन दरवाजाच्या उजव्या साईडला दिवा लावायचा असतो. तर मी तुम्हाला पुढे सांगतेच. अशा सकाळप्रमाणेच आपण चंदन, गुलाल, बेल, पुष्प, अक्षदा सगळं वाहून घ्यायचं आहे. नंदीची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे. आणि प्रसादाचे आपल्याला 3 हिस्से करायचे असतात. त्यामधील 2 हिस्से आपल्याला मंदिरात ठेवायचे असतात आणि 3रा हिस्सा घरी आणून आपल्याला खायचा असतो. हा आपण घरात कुणालाही द्यायचा नाही. अगदी लहान मुलं असलं तरी देखील द्यायचा नाही. आणि प्रसाद शक्यतोवर घरीच बनवायचा. तुम्ही शिरा किंवा खीर देखील बनवू शकतात. कुठलाही गोड पदार्थ तुम्ही बनवू शकतात. तर अशा पद्धतीने आपण पूजा, अभिषेक सगळं करून घ्यायचं आहे. बेल, फूल वाहून घ्यायचे आहे. आणि हे बघा, इकडे अर्धे नारळ कुणीतरी फोडून ठेवले आहे. तर शंकराच्या मंदिरात कधीही नारळ फोडायचे नसते. शंकराला अख्खे नारळच आपण व्हायचे असते. हे बघा, आता मी जे 6 दिवे आणले आहेत ते प्रज्वलित करून घेणार आहे. तर दिवे असेच्या असे ठेवायचे नाही आहे. तर त्यांच्या दिवे पंथी ठेवण्यासाठी आपण फुलाचे पानं किंवा अक्षदा असं काहीतरी ठेवून दिवे ठेवायचे असतात. तुम्ही कणकेचे देखील दिवे बनवू शकतात. या ठिकाणी मी पंथीच घेतली आहे आणि शुद्ध तुपाची फुलवात आपल्याला लावायची आहे. अशा पद्धतीने 6च्या 6 दिवे आपण ठेवून घ्यायचे आहेत. आणि यामधील 6 दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे नाही आहे. फक्त 5च दिवे आपण प्रज्वलित करणार आहोत. आणि 1 दिवा आपल्याला घरी घेऊन जायचा आहे. तोच दिवा आपण ताटामध्ये नंतर ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने प्रसादाचे आपल्याला 3 हिस्से करायचे आहेत. हे बघा, समान हिस्से आपण प्रसादाचे करून घेणार आहोत. 1 हिस्सा आपल्याला घरी घेऊन जायचा असतो. असे 3 समान भाग आपण प्रसादाचे करून घेऊया. आणि तुमच्याने जेवढा खाल्ला जाईल तेवढाच प्रसाद बनवायचा. 3 हिस्से करून जेवढा खाल्ला जाईल तेवढा. हा प्रसाद कुणाला द्यायचा नाही किंवा टाकून देखील द्यायचा नसतो. त्यामुळे
थोडासाच बनवायचा आहे बघा. नैवेद्य दाखवून झालं आहे. आता 5 दिवे मी प्रज्वलित केले आहेत. एक दिवा तसाच ठेवला आहे. हा आपल्याला घरी घेऊन जायचा असतो. आणि ही आरती करण्यासाठी देखील मी तयारी केली आहे. दीप प्रज्वलित केला आहे. हे बघा, सकाळप्रमाणेच आपण नैवेद्य, आरती, दिवे, कर्पूर आरती सर्व करून घेतलं आहे. नंदीची देखील आपण पूजा करून घ्यायची आहे. आणि एक दिवा आपण जो प्रज्वलित केला नाही तो आपण आपल्या ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे. आणि प्रसादाचा एक भाग देखील आपण ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर ती व्हिडिओ काही शूट झाली नाही. तर अशा पद्धतीने आपण घरी आल्यानंतर आपल्या दरवाजाच्या उजव्या साईडला, म्हणजे आपण जेव्हा घरात जातो तर आपल्या उजव्या हाताला जो आपण एक दिवा आणला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पशुपतीनाथ व्रताची संध्याकाळची पूजा आहे. जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला प्लीज 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 जरूर सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीने ही संध्याकाळची पूजा करायची असते.